धन्य धन्य हे माझं राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा. माझ्या पिता महाराजांना पूर झाला तेव्हा मी 20 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून माझा या नगरीत दरारा वाढू लागला, कडे कपारी गरजू लागला. मी कंस, माझं नाव ऐकता क्षणी देवांचा राजा देवेंद्र तो सुद्धा थरथर थरथर कापू लागतो. माझी बहीण देवकी, तिचं लग्न मी मथुरा नगरीत थाटामाटात पार पाडलं. लग्न सोहळा पार पडत असताना तिच्या लग्नाची वरात मी घोड्याच्या रथातून काढली आणि त्या घोड्याचा रथ चालवण्याचा काम मी करीत होतो. आणि त्यावेळेस थांब, सावध हो कंस राजा, सावध हो. तुझा कर्दनकाळ गोकुळात वाढतोय. सावध हो, सावध हो, सावध हो. काय आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं, मी रथातून खाली उडी मारली, देवकीची वेणी धरली, तिला खाली खेचली आणि तिच्या रस्त्यावरच वासुदेव शरण आला. म्हणे कंस राजा थांब, मारू नकोस, मी तुला शरण येतो. देवकीच्या पोटी जन्माला येणारी बाळा मी तुला दान देईन. म्हणे दान देईन? अरे देवकीच्या 6 बाळांचा मी तुला शेत केला आणि 7वा गर्भातूनच गेला. आणि म्हणे 8वा थांब थांब कंस राजा थांब. हा आठवा सुद्धा कर्दन काळ आहे. हा सुद्धा वध करणार आहे आणि हाच कर्दन काळ गोकुळात कृष्ण जन्मरान वाढतोय. हे कसं शक्य आहे? अरे माझा वध करणारा या भूतलावर अजून जन्माला तर कसा? अरे मला मी अमर आहे. आता आलं लक्षात, हे काम त्या नंदाच्या कार्ट्याचं असावं. बरं, त्याचा बघतोच मी. आणि त्याचा वध करण्यासाठी माझी मानलेली बहीण देवकी पुतणीकडं हे काम सोपवतो. आधी प्रथम मी पुतण्याला बोलवतो. पुतण्या